आणि आजच्या मन्नासाठी आपण आणि देवाच्या गौरवासाठी उत्पत्ती याचं पुस्तक 12वा अध्याय आणि त्याची 1 ते 5 वचने मी देवाच्या गौरवासाठी वाचत आहे. उत्पत्ती 12:1 ते 5. परमेश्वराने अब्रामास सांगितले, तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन. तू आशीर्वादित होशील. तुझे जे अभिष्ट चिंततील त्यांचे मी अभिष्ट करीन. तुझे जे अनिष्ट चिंततील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला व त्याचबरोबर लोट गेला. हारान येथून निघते वेळेस अब्रामाचे वय 75 वर्षाचे होते. आपली बायको सारा, आपला पुतण्या लोट यांनी मिळवलेली सर्व मालमत्ता आणि हारान येथे त्यांनी मिळवलेली माणसे ही घेऊन अब्राम कनान देशात जावयास निघाला व कनान देशात ते जाऊन पोहोचले. देवबाप वाचलेलं वचन या ठिकाणी प्रियांनो आशीर्वादित करो. या ठिकाणी आम्ही असं पाहतो की देवाने अब्रामाला पाचारण केलं, परंतु त्यापूर्वी आम्ही पाहिलं की बहीण ज्योती हिने जे गीत गायलं, तू बोलाविले सेवा कराया, आणि खरोखर परमेश्वराने अब्रामाची निवड केली. आणि अब्रामाला निवड करण्यामागे देवाचा उद्देश किंवा देवाचा हेतू, देवाची योजना आणि देवाचा काय संकल्प आहे प्रियांनो आम्हाला ठाऊक आहे की देवाने आदामाची निवड केली. परंतु त्यापूर्वी मी असं म्हणतो की उत्पत्तीच्या पुस्तकापासून ते प्रगटीकरणाच्या पुस्तकापर्यंत जे आपण सर्वजण या सभेला जॉईन झालेला आहात, असं या ठिकाणी कोणी नसेल की त्यांनी हे वचन वाचलं किंवा ऐकलं नाही. परंतु या ठिकाणी आम्ही देवाच्या वचनाचा अभ्यास करत असताना, देवाच्या वचनाचं मनन करत असताना प्रियांनो देव पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला जे काही सांगतो, देव पवित्र आत्म्याच्या द्वारे जे काही आम्हाला प्रगटीकरण करतो, आणि खरोखर ते मंडळीच्या हितासाठी, मंडळीच्या वाढीसाठी आणि बंधुजनांच्या वाढीसाठी असं असतं. आणि म्हणून या ठिकाणी मी पाहतो की अब्रामाविषयी, अब्रामाचं जीवन चरित्र किंवा अब्रामाचा स्वभाव जर पाहिला तर पुढच्या वचनामध्ये जर वाचलं तर त्या ठिकाणी जे 8वं वचन आहे तिकडे देखील आम्ही पाहतो की परमेश्वराने अब्रामाला निवडलं. त्याचं कारण प्रियांनो आपण आणखी एक वचन वाचूया. उत्पत्ती याचं पुस्तक मी वाचतो, 6वा अध्याय आणि 9वं वचन. नोहाची वंशावळ येण्याप्रमाणे नोहा हा आपल्या काळच्या लोकांमध्ये नीतिमान व सात्विक मनुष्य होता. नोहा देवाबरोबर चालला. आणि तसंच वचन 22, नोहाने तसे केले, देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले. प्रियांनो या ठिकाणी अब्रामाचं जीवन आम्हाला ठाऊक आहे की अब्रामाला देवाने सांगितलं की सर्व कुळे तुझ्याद्वारे आशीर्वादित होईल आणि मी तुला आशीर्वाद देईन आणि मी तुझं अभिष्ट करीन, म्हणजे मी तुला सुख, समाधान आणि शांती प्रदान करीन. अशा प्रकारचं आश्वासन देवाने दिलं. परंतु या अब्रामाला प्रियांनो आम्ही पाहतो की अब्रामाचा परमेश्वरावरती जो विश्वास होता, आणि या ठिकाणी देवाने त्याला सांगितले की तू आपलं सर्वस्व, या गोष्टी, सर्व गोष्टीचा, नातेवाईक आणि जे आप्तजन आहेत आणि तुझे जे काही आहेत त्या सर्वांचा तू त्याग करणं, सोडणं या शब्दाचा अर्थ आहे त्याग करणं. म्हणजे ज्या वेळेस तू निघशील प्रियांनो तो आपल्या जीवनामध्ये परमेश्वराला प्रथम प्राधान्य दे, असा या गोष्टीचा अर्थ आहे. आणि म्हणून परमेश्वराने अब्रामाची निवड यासाठी केली. अब्रामाला देवाने निवडलं कारण अब्रामासाठी देवाने काहीतरी संकल्प आणि देवाच्या मनामध्ये ज्या योजना होत्या त्या योजना पूर्ण करण्यासाठी अब्रामाला ठाऊक नसताना प्रियांनो अब्रामाला देवाने सांगितलं की तू आपल्या बापाचं घर सोड. परंतु प्रियांनो आम्ही पाहतो की अब्रामाने देवाची आज्ञा थोडीशी अवमानली आणि त्या ठिकाणी त्याने आपल्या बापाला देखील बरोबर घेतलं आणि आपल्या पुतण्याला देखील बरोबर घेतलं आणि तो प्रवास करू लागला. परमेश्वराने सांगितलेल्या ठिकाणाकडे तो जाऊ लागला. परंतु आम्ही पाहतो की ज्यावेळेस तो 75 वर्षाचा होता त्यावेळेस परमेश्वराने त्याची निवड केली, त्याला पाचारण केलं आणि त्या पाचारणामागे देवाचा उद्देश होता की त्याने परमेश्वराची प्रार्थना करावी, त्याने परमेश्वराची आराधना करावी, त्याने परमेश्वराची भक्ती करावी आणि त्याने परमेश्वराची सेवा करावी. अशा प्रकारे प्रियांनो आम्ही पाहतो की अब्राम हा परमेश्वराचं
आज्ञा पालन करण्यासाठी देवाने त्याची निवड केली. आणि उत्पत्तीच्या 6व्या अध्यायामध्ये आम्ही पाहिलं की नोहा कशा प्रकारे नोहाची देखील परमेश्वराने निवड केली. आणि त्या ठिकाणी मी पाहतो की नोहा सात्विक, प्रामाणिक, देवाला भिवून वागणारा, आपलं जीवन परमेश्वराच्या सानिध्यात जीवन जगणारा. परंतु परमेश्वराने नोहाला सांगितलं की तो गोफेर लाकडाचा तारू तयार कर. आणि प्रियांनो, जी गोष्ट नोहाने कधी पाहिली नव्हती, पाऊस नोहाने कधी पाहिला नव्हता, पूर परिस्थिती कधी पाहिली नव्हती, परंतु आज सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली. राज्यभर आणि परराष्ट्रामध्ये, भारत देशामध्ये, सर्व जगभर प्रियांनो अशा प्रकारचे पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली. परंतु त्या काळी देवाने सांगितलं, नोहाला सांगितलं की मी अखिल सृष्टीचा नाश करणार आहे, पाण्याच्या द्वारे ही सृष्टी मी संपून टाकणार आहे. आणि ही पृथ्वी कशी आहे प्रियांनो, तिची चालचलवणूक बिघडलेली आहे. म्हणजे देवाने प्रथम मानव निर्माण केला, आदामाला निर्माण केलं. आदामाला देवाने सांगितलं की तू वाटेल त्या झाडाचं फळ याच ठिकाणी खा. परंतु आदामाने जी सहचारिणी परमेश्वराने त्याला दिली होती, ती हवाबाई, त्या ठिकाणी मी पाहतो की तिच्या संगनमतानं याने प्रियांनो त्या ठिकाणी फळ खाल्लं आणि देवाने दिलेली आज्ञा त्यांनी धुडकावून लावली. आणि अशाच प्रकारे प्रियांनो आम्ही पाहतो की अब्रामाचं जीवन जर पाहिलं तर प्रियांनो, अब्रामाच्या जीवनामध्ये आम्ही सुरुवातीला पाहतो की अब्राम देवाच्या इच्छेप्रमाणे चालला, देवाचं आज्ञा पालन त्याने केलं आणि देवाची सेवा करण्यासाठी देवाने त्याला निवडलं. परंतु पुढे चालून आम्ही पाहतो की अब्राम 100 वर्षाचा झाला. आणि त्या अगोदर आम्ही पाहतो की ज्यावेळेस देवाची इच्छा नसताना त्या ठिकाणी सारेने आपल्या पतीसाठी एक वधू तयार केली. आणि प्रियांनो, देवाची जी इच्छा होती, देव म्हणाला तुझ्याद्वारे, तुझ्या पोटी जो इसाक येईल त्याच्याद्वारे मी सर्व कुळे आशीर्वादित करणार आहे. परंतु मनुष्याचा स्वभाव प्रियांनो या ठिकाणी आम्हाला कळतो. आणि या साराबाईने त्याच्यासाठी हागार नावाची तिची जी दासी होती, ती म्हणलाय की तुम्ही तिच्यापाशी जा आणि तिच्याद्वारे माझं घर नांत होईल. अशा प्रकारे या अब्रामाने देखील परमेश्वराची अवज्ञा केलेली या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि किती वर्ष देवाने अब्रामाला दर्शन देण्याचं थांबवलं. परंतु त्यानंतर आम्ही पाहतो की अब्राम जेव्हा 100 वर्षाचा झाला त्यावेळेस परमेश्वराने त्याला सांगितलं की तुझ्या पोटी, म्हणजे जो इसाक, आणि सारा जी 90 वर्षाची, तिच्या पोटी मी तुला पुत्र संतान देणार आहे. आणि अशा प्रकारे त्यावेळेस देखील प्रियांनो आम्ही पाहतो की सारेने परमेश्वरावरती अविश्वास दाखवला. आणि ज्यावेळेस ते बोलले त्यावेळेस सारा हसली. आणि प्रियांनो, त्या ठिकाणी आम्ही पाहतो की ते अविश्वासाचं प्रतीक आहे. आम्ही आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये चालत असताना प्रियांनो, आम्ही आमच्या ख्रिस्ती जीवनात आमचं जीवन जगत असताना अनेक गोष्टींना, अनेक संकटांना, अनेक समस्यांना, अडचणींना आम्हाला सामना करावा लागतो. परंतु या ठिकाणी पाहतो की अब्रामाचं जीवन, प्रियांनो, अब्रामाच्या घरामध्ये कोणीही वारस नव्हता. आणि ज्यावेळेस अब्राम म्हणाला की तू माझ्या आप्ताकडे जा आणि त्या ठिकाणी माझ्या मुलासाठी तू नवरी शोधून आण. आणि प्रियांनो, इसाकाचा जन्म झाल्यानंतर आम्ही पाहतो की त्या ठिकाणी परमेश्वराने, देवाने अब्रामाला कसोटीस लावलं. 22व्या अध्यायामध्ये जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं की देवाने अब्रामास कसोटीस लावले. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने त्या अब्रामास सांगितलं की जो तुझा एकुलता एक पुत्र इसाक, त्याचे मोर्या डोंगरावर तू त्याचं अर्पण कर. आणि प्रियांनो, हा देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणारा, देवाचं आज्ञा पालन करणारा, देवाची आराधना करणारा, आम्ही पाहतो की ज्यावेळेस देवाने त्याला पाचारण केलं त्यावेळेस त्याने त्या ठिकाणी एक वेदी बांधली. आणि असं म्हटलंय पुढच्या वचनामध्ये, त्याने देवाची प्रार्थना केली. प्रियांनो, अब्राम हा परमेश्वराशी बोलणारा होता. प्रार्थना करणे म्हणजे परमेश्वराशी बोलणं. आणि तो परमेश्वराशी बोलत होता. परंतु देवाने या ठिकाणी त्याची निवड केली ती यासाठी की त्यांनी परमेश्वराच्या संगतीमध्ये राहावं, परमेश्वराच्या सहभागितेमध्ये राहावं, देवाचं आज्ञा पालन करावं आणि देवाची सुवार्ता त्याने सांगावी, देवासाठी त्याने फळ द्यावं आणि देवाची इच्छा आपल्या जीवनामध्ये त्याने पूर्ण करावी. आणि ज्यावेळेस इसाकाचा जन्म झाला आणि त्यानंतर आम्ही पाहतो की इसाक कळीत झाला, त्यानंतर देवाने सांगितलं की तुझा एकुलता एक पुत्र याचं मला अर्पण कर. आणि प्रियांनो, आम्ही पाहतो की अब्रामाने कोणत्याही प्रकारची काकुळत न करता, अब्रामाने कोणत्याही प्रकारची परमेश्वराकडे परत विनवणी न करता तो प्रियांनो भल्या पहाटे उठला.
गाढव घेतले, गाढवावर सर्व प्रकारच्या वस्तू लादल्या आणि आपल्या सेवकांना बरोबर घेऊन तो निघाला. आणि तो वाटेत गेलेला असताना ज्यावेळेस त्याने दुरून ते ठिकाण पाहिलं आणि त्यावेळेस तो आपल्या सेवकांना म्हणाला, तुम्ही या ठिकाणी थांबा, मी आणि मुलगा पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून मी तुमच्याकडे परत येतो. पहा, उत्पत्ती 22:5 मध्ये मी एक वचन वाचतो. अब्राम आपल्या सेवकास म्हणाला, येथे गाढवाजवळ थांबा, मुलगा व मी पलीकडेच जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. आणि अशा प्रकारे प्रियांनो, अब्रामाचा जो विश्वास आहे, अब्रामाविषयी असं म्हटलं की तो विश्वासाचा पिता आहे. त्याला श्रेष्ठ, त्याचं जे अब्राम नाव होतं, देवाने ते नाव बदलून त्याला अब्राम असं केलं. आणि प्रियांनो, सारा तिचं देखील नाव परमेश्वराने बदललं. परंतु या ठिकाणी मी पाहतो की तो म्हणतो की मुलगा आणि मी पलीकडे जातो. प्रियांनो, याचा अर्थ परमेश्वराने त्याला सांगितलं होतं की माझ्यासाठी तू आपल्या एकुलते एक पुत्राचं अर्पण कर, त्याचा त्या ठिकाणी वध कर. परंतु त्या ठिकाणी त्याचा गाढ विश्वास होता, जरी मी इसाकाचं अर्पण केलं तरी देव त्याला मेलेल्यातून उठवायस समर्थ आहे. अशा प्रकारचा विश्वास प्रियांनो त्याच्या जीवनामध्ये होता. आणि म्हणून तो आपल्या सेवकाला मला, मी आणि मुलगा पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून आम्ही परत येतो. आणि खरोखर प्रियांनो, देवाची सेवा करण्यासाठी, देवाची आराधना करण्यासाठी, देवाची भक्ती, देवाची स्तुती आणि देवाच्या इच्छेने जीवन जगण्यासाठी आमच्या अंतःकरणामध्ये परमेश्वरासाठी 100% विश्वास असणं अगत्याचं आहे. आणि जसं अब्रामाची निवड परमेश्वराने केली, तशीच वेगवेगळ्या सेवकांची देखील निवड परमेश्वराने पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळते. त्या ठिकाणी प्रियांनो, आम्ही निर्गमच्या पुस्तकामध्ये जर पाहिलं 3ऱ्या अध्यायामध्ये आणि 4थ्या वचनामध्ये, तर प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं की देवाने मोशेची निवड केली. त्या ठिकाणी मी पाहतो की देवाने मोशेला यासाठी निवडलं की जे इस्रायल लोक गुलामगिरीमध्ये जीवन जगत होते, जे पापामध्ये जीवन जगत होते, अशांना पारतंत्र्यातून काढून स्वतंत्रतेमध्ये आणण्यासाठी देवाने मोशेचा उपयोग केला. आणि त्या ठिकाणी मोशे इस्रायलाचा पहिला पुढारी झाला आणि त्या ठिकाणी त्याने अनेक लोकांचं नेतृत्व केलं. आणि तो परमेश्वर, तो म्हणतो की मी त्या फारोकडे जाऊन मी काय सांगू. त्यांनी जर विचारलं तुझं नाव काय, तर त्या परमेश्वराने सांगितलं, जो मी आहे तो आहे. आणि खरोखर अशा प्रकारे त्या ठिकाणी हा मोशे तिकडे गेला. परंतु या पवित्र परमेश्वर, थोर परमेश्वर, त्या परमेश्वराचं त्याने आज्ञा पालन केलं. आणि म्हणून त्याच्याविषयी असं म्हटलं की मोशे भूतलावरील सर्वात नम्र मनुष्य आहे. प्रियांनो, आम्ही पाहतो मोशेच्या जीवनामध्ये देखील अनेक अडचणी आल्या, अनेक संकट आले, अनेक दुःख आले, अनेक कष्ट आले, परंतु परमेश्वर आपल्या बरोबर आहे याचा अनुभव त्याने घेतला. परमेश्वर आपल्या अंतःकरणामध्ये आहे, परमेश्वर आपल्या बरोबर आहे. आपण परमेश्वराची सेवा करणारी प्रजा आहोत. कारण इस्रायल लोकांना परमेश्वराने त्या वाळवंटामध्ये 40 वर्ष चालवलं. त्यांचा प्रवास अगदी थोडक्या दिवसाचा होता, परंतु ते अविश्वासाचं पाप, ज्या ज्या वेळी परमेश्वराने त्यांना तिथून हलवलं, कूच केलं, त्यांनी डेरा दिला, डेरा मोडला, अशा प्रकारे त्यांनी आपला प्रवास चालू ठेवला. परंतु प्रियांनो, आम्ही पाहतो की ज्यावेळेस मोशे डोंगरावरती गेला, देवाच्या सानिध्यात गेला आणि त्या ठिकाणी या इस्रायल लोकांनी, प्रियांनो, आम्ही पाहतो की परमेश्वराविरुद्ध बंडखोरी केली. कारण ज्या जिवंत परमेश्वराने या इस्रायल लोकांना मिसर देशाचा राजा फारो याच्या गुलामगिरीतून सोडवून आणले आणि परमेश्वराने त्यांना अभिवचन दिलं होतं की तुम्हाला ज्या ठिकाणी दुधामधाचे प्रवाह वाहत आहेत, कनान देशामध्ये मी तुम्हाला घेऊन जाईल. आणि अशा प्रकारे अब्रामाची देखील निवड केली. अब्रामाला देखील परमेश्वराने आणलं. परंतु प्रियांनो, दुष्काळाच्या काळात अब्राम देखील मिसर देशाकडे गेला. परंतु या ठिकाणी आम्ही मोशेविषयी पाहतो, मोशेला देखील परमेश्वराने पाचारण केलं. आणि तो पाचारण करण्यामागचा उद्देश आम्ही पाहतो की जे लोक गुलामगिरीमध्ये आहेत, ज्यांच्यावर कष्ट लादलेले आहेत आणि ज्यांच्यावर जात जुलूम होत आहे, आणि प्रियांनो, त्यांचा नाश हा अटळ होता. आणि त्या नाशापासून सोडवण्यासाठी परमेश्वराने मोशेची निवड केली. आणि प्रियांनो, आम्ही पाहतो की शमूएलाच्या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी आम्ही पाहतो की हन्नाबाईने परमेश्वराकडे प्रार्थना केली. परंतु त्या ठिकाणी आम्ही पाहतो हन्नाबाईची आणि अब्रामाची परिस्थिती सारखीच होती. हन्नाबाईला देखील पुत्र किंवा कन्या अशा प्रकारचं कोणतंही रत्न नव्हतं, परंतु तिने परमेश्वराची प्रार्थना केली. आणि परमेश्वराची प्रार्थना केल्यानंतर तिने परमेश्वराला सांगितलं की जो पुत्र तू मला देशील तो मी अमरण तुला देईल. म्हणजे प्रियांनो, आम्ही पाहतो की हन्ना आणि एल्कना यांच्या कुटुंबाकडे जर पाहिलं तर प्रियांनो, पिता
हा जो एल्काना आहे तो आराधना करणारा होता आणि प्रियांनो त्याची पत्नी हन्ना ही प्रार्थना करणारी होती आणि हा शमूएल जो आहे प्रियांनो हा इस्रायलचा पहिला संदेष्टा झाला आणि त्या ठिकाणी तो परमेश्वराच्या मंदिरी परमेश्वराची सेवा करण्यासाठी त्या ठिकाणी रुजू झाला. प्रियांनो आम्ही पाहतो की या ठिकाणी आम्ही हन्नाबाईचं आणि अब्रामाचं आणि मोशेचं उदाहरण पाहिलं, परंतु देवाने यहोशूआला मोशेच्या नंतर परमेश्वराने सांगितलं की तू त्याच्यावरती आपला हात ठेव आणि अशा प्रकारे देवाच्या इच्छेप्रमाणे प्रियांनो त्या ठिकाणी मोशेने केलं आणि प्रियांनो त्या ठिकाणी देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मोशेने त्या गोष्टी केल्या आणि म्हणून यहोशुआ 24:15 मध्ये एक वचन मी वाचतो. यहोशुआचं पुस्तक क्षमा करा 24:15 आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे ते. परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसत असेल तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा. महानदी पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवाची सेवा केली त्याची किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोरेच्या देवाची मी आणि माझे घराणे तर परमेश्वराची सेवा करणार. प्रियांनो या ठिकाणी मी पाहतो की परमेश्वराने जेव्हा मोशेला सांगितलं आणि मोशेने यहोशूआवरती हात ठेवला आणि तो म्हणतो की तुम्ही कोणत्या देवाची सेवा करणार, तुम्ही राहत आहात त्या ठिकाणच्या की ज्या परमेश्वराने तुम्हाला मिस्र देशातून जो अब्राहम इसाक आणि याकोब यांचा जो देव आहे त्या देवाची. परंतु या ठिकाणी मी पाहतो की यहोशुआ पहिल्या अध्यायामध्ये जर पाहिलं 8व्या वचनामध्ये त्या ठिकाणी असं म्हटलंय की हा नियमशास्त्राचा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असू दे, तू जाशील तिकडे तू यशस्वी होशील. आणि अशा प्रकारचं अभिवचन देवाने यहोशुआला दिलं आणि त्यानंतर यहोशुआचा विश्वास परमेश्वरावरती गाढ विश्वास होता आणि म्हणून तो या ठिकाणी म्हणू शकला मी आणि माझे घराणे म्हणजे त्याची पत्नी त्याची मुलं प्रियांनो हे परमेश्वराची सेवा करण्यासाठी देवाने त्यांना निवडलं. आणि परमेश्वराने आज तुम्हाला आणि मला निवडण्यामागचा उद्देश प्रियांनो देवाने आम्हाला केव्हा निवडलं, देवाने आम्हाला कशासाठी निवडलं आणि देवाने आम्हाला का निवडलं. प्रियांनो अब्राहम 75 वर्षाचा होता त्यावेळेस देवाने त्याची निवड केली आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की अब्राहम काय गरीब नव्हता. प्रियांनो अब्राहम हा गर्भ श्रीमंत होता आणि तो मूर्तिकार होता आणि प्रियांनो तो धनसंपन्न असा होता, परंतु परमेश्वराची इच्छा आपल्या जीवनामध्ये परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करण्यासाठी प्रियांनो आम्ही पाहतो की देवाने त्याची निवड केली. परंतु आमची निवड करण्यामागे देवाचा उद्देश आणि देवाचा जो हेतू होता प्रियांनो देवाचे जे संकल्प आहेत ते मानवाच्या हिताचे आहेत आणि म्हणून इपिस्करास पत्र 1 अध्याय आणि 4 वचनामध्ये मी वाचतो पहा, त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतले. आणि प्रियांनो योहानाच्या शुभवर्तमानामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी असं म्हणतो की तुम्ही मला निवडलं नाही तर मी तुम्हाला निवडलं. आणि निवड करणं प्रियांनो याचा अर्थ प्रियांनो पाचारण करणं म्हणजे पवित्र करणं आणि प्रियांनो या ठिकाणी आम्ही पाहतो की वेगळं करणं. आणि म्हणून देवाने या जगापासून तुम्हाला आणि मला वेगळं केलेलं आहे, तुम्हाला आणि मला निवडण्यामागचा कारण देवाच्या मनामध्ये आमची प्रतिमा आमचे विचार देवाच्या मनामध्ये अगोदरपासून होते. परंतु ज्यावेळेस आम्ही पाहतो देवाने संपूर्ण सृष्टी सर्व निसर्ग निर्माण केला त्यावेळेस प्रियांनो आम्ही पाहतो की देवाने या ठिकाणी मानवाची निर्मिती केली आणि मनुष्याला निर्माण केल्यानंतर आम्ही पाहतो या ठिकाणी त्याचं कारण प्रियांनो आम्ही पाहतो की त्याच्या समक्षतेत निर्दोष असावं. आणि खरोखर आम्हाला देवाने त्याच्या सानिध्यामध्ये येण्यासाठी निर्दोष करण्यासाठी प्रियांनो आम्ही पाहतो की देवाने आमच्यातली निर्दोषता घालवण्यासाठी देवाने प्रारंभी मनुष्य निर्माण केला, परंतु ज्यावेळेस तो निर्माण केला त्यावेळेस प्रियांनो तो पवित्र नव्हता, तो फक्त निर्दोष होता, तो कलंकित असा नव्हता. परंतु ज्यावेळेस त्याने पाप केलं आणि पापाचा परिणाम मरण, एका मनुष्याच्या द्वारे पाप जगात आलं आणि पापाचा परिणाम मरण असल्यामुळे अशा प्रकारे सर्व माणसामध्ये मरण पसरलं. आणि प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्त जो निर्दोष पोकळा देवाचं आज्ञा पालन करणारा पित्याच्या इच्छेप्रमाणे, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही पाहतो गेतसेमन बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त पापी लोकांच्या
तारणासाठी तो वधस्तंभावर जाणार होता आणि त्यावेळेस आम्ही पाहतो की खरोखर प्रभू येशू ख्रिस्त तो म्हणाला की मी पित्याच्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी आलेलो आहे. आणि म्हणून ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या त्याबद्दल प्रियांनो आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया. कारण जसं आब्रामाचं जीवन, आब्रामाला देवाने निवडलं, त्याच प्रकारे जगाच्या स्थापनेपूर्वी प्रभूने आम्हाला निवडलं. त्याबद्दल आम्ही त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया.